जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या स्पर्धेसाठी. अंबरनाथची मॅच आता आपल्या समोर येते. आज सुपर डुपर संडे हिट आणि बॉलिंग मार्क वरती प्रसादला तुम्ही पाहतात. ठीक आहे, बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतो दानिश. नॉन स्ट्राईक एंड वरती पुष्कर. मॅच ऑन. देव्या दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. इथे टप्पा सुरेख होता. क्या बात आहे. डॉट बॉलने सुरुवात इथे जरूर केली आहे. डॉटने सुरुवात. क्या बात आहे. एका बाजूला डीसी बॉयज आहे, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम रोज. ही मॅच मैदानात 7 मध्ये जरूर रंगतीये. कोण जिंकेल ही मॅच, कोण जाईल सेमीफायनल मध्ये. एक रफ अँड टफ सामना मैदानात 7 मध्ये रंगतोय. क्वार्टर फायनलची मॅच काटेकी टक्कर मॅच होणार आहे, कारण की दोन्ही अंबरनाथ मधील संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. उत्कृष्ट गोलंदाज फिरकीपटू. हो, पुढचा बॉल ऑन साइडला टर्न तर केला हलक्या हाताने, फक्त इकडे पंच केला. एक सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीने आता अकाउंट ओपन केलंय आणि इथे श्री गणेश होत असताना बॅटिंग करत असताना टीम रोज 11 या संघाचं. एका बाजूला रोज, दुसऱ्या बाजूला डीसी बॉयज. राहताना आपण पाहायला गेलं तर दोन्ही दिग्गज संघ आहेत. नामांकित संघ अंबरनाथ मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. एका बाजूला लेजंड क्रिकेटरची वळणी लागत असते टीम रोज मध्ये, दुसऱ्या बाजूला सर्व काही यंगस्टार्स तुम्हाला पाहायला मिळतील. हेच अंबरनाथचं क्रिकेट आहे. पुढचा बॉल, ओव्हर नंबर 1. पुढचा बॉल, फुटवर्कचा वापर केलाय. राजू तिकडे होते आणि बॉलला चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय. कॅश प्राइस देखील भरमार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. कुठल्याही स्पर्धेमध्ये अशी राहताना कॅश प्राइस पाहायला मिळत नाहीये. ते कॅश प्राइस इथे लावण्यात आले. आणि मी तर म्हणे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जे प्राइस असतं ना प्रथम पारितोषिक, ते एका खेळाडूला एका ओव्हर मध्ये मात्र मिळतं. खरंच कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे 3 बॉल जर घेतले, 3 डॉट बॉल जर तुम्ही घेतले तर रोख रक्कम 10,000 रुपयाचा कॅश प्राइस आहे. क्या बात आहे. खरंच कौतुक करावं लागेल. पवन सर देखील सांगतात की दिवसभर खेळून देखील इतके पैसे मिळत नाहीये, आणि तेच इथे मात्र करून दाखवलंय सन्मान्य आदरणीय भगवानजी लोटे साहेबांनी. इकडे सिंगल जरूर मिळते. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय आता 10 फलक पोहोचलोय 3 या धावसंख्येवरती. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी स्पर्धा श्रीक्रीडा मंडळ म्हटलं तर सातत्याने फक्त क्रिकेट नाही, कबड्डी असू दे, दहीहंडी उत्सव असू दे आणि गणेश उत्सव असू दे, सातत्याने टॉप क्लास राहताना नक्कीच त्यांचा कार्यक्रम पाहायला जरूर मिळतो. क्या बात आहे. अजित सरांनी देखील सांगितलं आता टोटू गो आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत, हे मात्र आता निशाणा दिलाय. कोण केली भरपूर लौकिक सध्याच्या घडीला या टुटू गो वरती देखील वेळ आहेत. ओ, इकडे स्वेट केलाय. बॉल बॅक ड्राईव्ह, स्वतः गोलंदाज शिक्या आणि इथे देखील एक सिंगल आली आहे. बुन से सागर बनताय ना, तसं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थेंबे थेंबे तळे साचे, हेच मैदानाच्या आतमध्ये आज भरपूर प्रेक्षक. जिथे जागा दिसेल तिथे प्रेक्षक आहे. आज तुम्हाला आपण जर पाहिलं ना तर कुठेही जागा शिल्लक नाहीये की ते प्रेक्षक नसतील. प्रत्येक ठिकाणी प्रेक्षक आहेत. अगदी मुख्य व्यासपीठावरती देखील आपण पाहिलं व्हीआयपी डायस देखील भरगच असं भरलेला आहे, कारण की स्पर्धा तशी आहे. टॉप लेवलची स्पर्धा. क्या बात आहे, क्या बात आहे. हे प्रतिसाद आहे. अजित निकम सरांचं फॅन बेस आहे. आणि अगदी आपण जर पाहिलं तर 3 दिवस अगदी अंबरनाथला वेळ लावलाय आवाजानं. ऑन साइडला टर्न तर केलाय आणि इथे एक सिंगल पोरत एकदा मिळेल. येस, ओव्हर नंबर 1 चा खेळ जरूर कंप्लीट होतोय आणि षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि धावफलक जम पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ कंप्लीट आणि 5 जवाब धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 5 ऑन अ बोर्ड. बॉलिंग मार्कवरती सचिन आलेत. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहिली सचिनची. बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, फार चांगला खेळ सचिनचा नेहमीच होत असतो. परंतु समोर देखील आपण पाहिला तर दानिश आणि पुष्कर सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये काही घडू शकता. किती धावा बनतील पहिल्या इनिंग मध्ये. इनिंग नंबर 1 चा खेळ चालू आहे. 2 पूर्वार्ध तुम्ही जरूर क्रिकेटमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. पहिला आपण पाहतो घरात पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सेकंड इनिंग जशी चालू होईल ना तसं उत्तरार्धाच्या खेळाकडे आपण नक्कीच वळणार आहोत. त्यामध्ये उत्तर काय असणार आहे, कारण की आता करो या मरोची स्थिती या मॅच मध्ये पाहायला मिळेल. बॉलर तयार पुन्हा एकदा. बॉलिंग बॅकवरती सचिन. स्ट्राईक एंड वरती बॅटर तयार. ओ, इकडे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे फिल्डिंग थोडीशी फंबल. परंतु इथे एक सिंगल जरूर मिळेल. रिव्हर्सचा फटका खेळणं इतकं सोपं नाहीये. प्रॉपरली टायमिंगचा वापर करणं, प्रॉपरली त्या बॉलवरती वॉच ठेवणं शेवटपर्यंत, ते करणं फार गरजेचं आहे. कारण की स्विच हिट म्हटलं तर लगा तो बाद नाही तो बरबाद, तेच पाहायला मिळतो. परंतु इथे देखील एक सिंगल मात्र मिळाले. सिंगलच्या मदतीने एक धाव नक्की जाड होईल. ऑन स्क्रीन वरती सचिन. बॉलिंग मार्कवरती पाहायला जरूर मिळतोय. सायंकाळचं सत्र लोटे चषक 2026 हे आता ब्रँड झालंय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज पोहोचलाय. पुढचा बॉल इथे आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुढचं एकदा एक सिंगल
आता सिंगल सिंगल इथे धावा बनतात. हे क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर सिंगल डबल चालू राहणं देखील फार गरजेचं आहे. तसं आपण म्हणत असतो की मुंबईची लाईफ लाईन हे मुंबईची लोकल ट्रेन आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटची लाईफ लाईन अंडरआर्म क्रिकेटची लाईफ लाईन ती म्हणजे सिंगल डबल आहे आणि त्यालाच मात्र प्राधान्य दिलं जात आहे. आपण जर पाहिलं तर आज अंतिम दिवस, शेवटचा सुपर डुपर संडे हिट मुकाबले तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ आले आहेत. अगदी आपण जर पाहिलं रत्नागिरी असू दे, सिंधुदुर्ग असू दे, रायगड असू दे, श्रीवर्धन असू दे, प्रत्येक कानाकोपऱ्यातून खेळाडू आले आहेत. कारण की खास उत्तर काय, फक्त आणि फक्त हे लोटे चषक आहे. ओ इकडे देखील डॉट आलाय, पहिला डॉटर आलाय सचिन, नामचीन असा गोलंदाज आहे सचिन आणि आता तोच बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला जरूर मिळतोय. खरंच कौतुक करावं लागेल संपूर्ण श्री क्रीडा मंडळाचं, कारण की भरपूर मेहनत त्यांनी देखील घेतली आणि त्यांचा देखील नाव उल्लेख होणं फार गरजेचं आहे. आमचे केतनजी लोटे असतील, रोहित यादव असतील, गोरख गोने, सागरजी लोटे असतील, तदनंतर निलेशजी लोटे, विनोदजी लोटे, संपूर्ण भरपूर मोठं कुटुंब तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. आमचे पांडू कोळे असतील, कृष्णा सापोरत यांची टीम देखील भरपूर काम करते. आमचे दिवेश कदम देखील असतील, त्याच्या समवेत संपूर्ण टीम भरपूर मोठी आहे. नाव घेणं इतकं सोपं नाही आहे आणि संपूर्ण श्री क्रीडा मंडळ यांचा विशेष आपण नक्कीच आभार व्यक्त करू, कारण की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा टॉप क्लास नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. बॉल तयार, ओव्हर नंबर 2 ऑन गोइंग आहे. 3 बॉलचा खेळ कंप्लीट, शेवटचे 3 बॉल लक्ष लागलं या मॅच वरती. पुढे येऊन स्टेप आउट झाले होते, ऑन साईडला टर्न तर गेला, एक सिंगल मेल. आता याच मॅच मध्ये पवन सर आपण पाहिल्यानंतर सिंगल सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय आणि एच सिंगल डबल वरती फोकस करणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण की डॉट पेक्षा सिंगल डबल येणं तितकंच गरजेचं असतं आणि आता तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळतोय. क्या बात है, टू गो. बॉलर यार सचिन, पुढचा बॉल वेगाने टाकण्यात आला, पॅड्सला आदळला बॉल, लेग बाईजच्या माध्यमातून एक सिंगल आली आहे. सर देखील सांगतात लेग बाईजने एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जम पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन अ बोर्ड. क्या बात है, 1 टू गो या शब्दाने या वाक्याने वेळ लावलाय आणि संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होत असते नक्कीच. हो क्या बात आहे, इथे देखील चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते जरूर आणि शेवटचा बॉल नक्कीच कंप्लीट झालाय. ओव्हर नंबर 2 कंप्लीट, धावफलक जम पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. 2 ओव्हरचा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय आणि 10 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 10 ऑन अ बोर्ड. थोडीशी प्लॅनिंग चालू आहे, थोडीशी रणनीती मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. एका बाजूला डीसी बॉयज आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर टीम रोज. कोण जिंकेल ही मॅच, दोन्ही अंबरनाथचे संघ, प्रेक्षक देखील पाहतात ही मॅच, कारण की मजा येते. आपलेच खेळाडू खेळतात, आपल्याच घरचा संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. मैत्रीपूर्ण लढत ही मॅच मात्र नक्कीच रंगणार आहे. कोण जिंकेल कोण हारेल, अगदी चमचमणारी बाईक देखील वाट पाहते की थोड्याच वेळात या बाईकची सवारी कोण करणार आहे. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकतात हे कारनामे, हे विक्रम केलाय या महाराष्ट्रभरामध्ये. सन्मान्य आदरणीय भगवानजी लोटे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मालिकावीर तुम्ही पाहतात, अंबरनाथचा वर्ल्ड कप. सन्मान्य आदरणीय भगवानजी सुभाष लोटे साहेब आयोजक या स्पर्धेचे आणि त्यांच्या माध्यमातून ही 2 व्हीलर बाईक मॅन ऑफ दी सिरीज. क्या बात आहे, वाट पाहते अगदी या बाईक वरती कोण विराजमान होणार आहे. यस, चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. चला वेळ घेऊ नका टीम डीसी बॉयज. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय राजू मडिवाल. ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3. राजू म्हटलं एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं. सध्याच्या सीझन हंगामामध्ये आपण पाहिलंय बरेचसे बेस्ट बॅट्समनचे किताब देखील त्याच्या नावावरती राहिलेत आणि नक्कीच चांगला खेळ नेहमीच राजूचा आपल्याला पाहायला जरूर मिळतो. नुकतंच आपण पाहिलं तर यंगस्टार्सच्या माध्यमातून जिथे स्पर्धा झाली होती तिथे देखील बेस्ट बॅट्समनचा किताब पटकावला होता. तोच राजू मडिवाल बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला जरूर मिळतोय. ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3. पहिला बॉल फुल टॉस आणि इकडे संधी होती आणि इथे सरप्राइझिंग विकेट, विकेटचं बटन, विकेटचा सिलसिला. फलंदाज बाद. क्या बात है, विकेट. ओ यूटी, फलंदाज होईल बाद. न्यू बॅटर आकिब आलेत मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 वरती. नवीन फलंदाज आकिब तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय.
आज अगदी आपण जर पाहिलं प्रेक्षक यावेळेस आपण जर पाहिलं तर इथे फक्त अंबरनाथचं नाहीयेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या बाहेरून देखील युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक सर्व काही एन्जॉय करतात. या आपली घरची स्पर्धा, हक्काची स्पर्धा, अगदी महाराष्ट्रभरामध्ये ज्या स्पर्धेने वेट लावलाय ती ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि आता जसा आजचा दिवस संपेल ना पवन दादा, तर नक्कीच पुढच्या उद्याच्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये सर्वजण नक्कीच वाट पाहणार आहेत. ओ इकडे स्वेट रॉकेट स्ट्रोक, क्या बात आहे, इकडे शोधलाय गॅप, लावला माप, बॉल चाललाय सी. क्या बात आहे, अगदी आपण जर पाहिलं पुष्कर, क्या बात आहे, खुशकर, तेच सांगितलंय. आणि ते चौकार पाहायला मिळतो, मासूम चेहरा लेकिन वार गहरा, आणि तेच इथे मात्र केलंय. फटका दमदार होता, अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका, आणि त्या फटक्याचा चटका नक्कीच लागला असेल टीम डीसी बॉईज संघाला. चला नेक्स्ट मॅच एनएन बॉईज आणि टीम स्वराज्य, दोन्ही टीम्सला विनंती आहे आपण देखील उपस्थित व्हा. टॉस मिडिंग मध्ये आपण नक्कीच करणार आहोत. एनएन बॉईज आणि टीम स्वराज्य दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. कॅप्टन्स यस, पुढचा बॉल, एक चौकार तर आलाय, पुढचा बॉल आपल्या समोर, कशा पद्धतीचा खेळ, पुढचा बॉल ऑन साइडला टर्न, क्या बात आहे, फिल्डिंग साठी टाळ्या झाल्या पाहिजेत, तिथे फिल्डर होते, क्या बात आहे, कौतुक करावं लागेल त्या फिल्डरचं. सागर होते, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, फिल्डिंग आवडली असेल तर. अंबरनाथचा खेळाडू आहे आणि असेच खेळाडू अंबरनाथ मध्ये घडत असतात. आज या मैदानावरती खेळतोय, परंतु उद्या कदाचित तो महाराष्ट्राच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये असेल खेळत असताना, सांगू शकत नाहीये. हेच अंबरनाथचं क्रिकेट आहे. क्या बात आहे, खरंच विशेष कौतुक करावं लागेल भगवान दादा, कारण की त्यांच्याच माध्यमातून आता हे उभरते सितारे, एक लहान खेळाडू कसा मोठा होईल ना ते पूर्णपणे दखल देण्याचं काम साहेबांनी जरूर केलंय. मुख्य व्यासपीठावरती आपण जो पाहिला ट्रिपल एस स्पोर्ट्सचे प्रोपरायटर संस्थापक शैलजी पाटील साहेब देखील आनंद घेतात या स्पर्धेचा, आणि अगदी क्रिकेटवरती आवर्जून त्यांचं प्रेम आहे. पुढे येऊन फुल टॉस, आणि फुल टॉस बॉल वरती फुल प्रहार केलाय. असं म्हटलं जातं ना, जैसे मोबाईल में नेटवर्क जरूरी है वैसे क्रिकेट में फुटवर्क भी जरूरी है. आणि त्याने देखील सांगितलंय, राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम सब पंगा लिया है, तो देखते किसमें कितना है दम. ठोक दीजिए चौकार. आता बॅटिंग होते, म्हणजे पुष्करच्या देखील बॅट मधून चौकार आलाय, आकिबच्या देखील बॅट मधून चौकार आलाय. बॅलन्स बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळते. शेवटचे दोन बॉल, राजू मणिपाल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पुढचा बॉल इथे देखील स्टेप आउट झाले, आणि इथे आता गोलंदाजाने देखील सांगितलंय, बारी बारी सबकी, कभी तुम्हारी तो कभी हमारी, एक तेरी तो एक मेरी, विकेटचं बदन, आकिब बॅक टू डक आउट. बरे चूक झाली आणि तिथे विकेट मात्र मिळते. आता एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीणला तुम्ही पाहतात, मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आलेत, एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. तोच आता प्रवीण अष्टपैलू खेळाडू, ज्यांनी आपण पाहिला असेल पहिल्या दिवसामध्ये चांगला खेळ केलाय. क्या बात आहे, संध्याकाळचा माहोल आणि 1 to go, प्रेक्षकांची अफाट गर्दी. चला थोडस रिलिंग वरून जोर कमी द्या विनंती प्रेक्षकांना. हो इकडे कव्हर्सला फटका सजवला, एक सिंगल ओव्हर कंप्लीट, ओव्हर नंबर 3 चा खेळ जरूर कंप्लीट झालाय आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 20 धावा धाव फलकावरती पाहायला जरूर मिळतात. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय, आणि आता शेवटचा आणि अंतिम षटक. एका बाजूला जर विचार केला ना तर निर्णायक षटक म्हणावं लागेल, दुसऱ्या बाजूला हाणामारीचं षटक. चला वेळ घेऊ नका दोन्ही टीम्स. चला डीसी बॉईज झापूक झुपूक, डीसी बॉईज विनंती आहे, फिल्डिंग सेट करून घ्या, वेळ घेऊ नका. चला आणि प्रेक्षकांना विनंती आहे, आपण हात आतमध्ये घ्या बघा, रिलिंगच्या आतमध्ये प्लीज ठेवू नका, बाहेर घ्या विनंती आहे. सहकार्य करा बघा, लोड देऊ नका रिलिंग वरती भाई प्लीज, सबको विनंती आहे.
थोडासा पीछे हो जाइए प्लीज. संध्याकाळचा माहोल, अगदी प्रेक्षकांची अफाट गर्दी, जणू काही इकडे मैदानाच्या चौफेर बाजूला प्रेक्षकांचा समुद्रच पाहायला मिळतोय की काय. जिथे दूर दूर पर्यंत प्रेक्षक आणि अफाट प्रेक्षक तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. राहताना हे संपूर्ण श्रेय जात या संपूर्ण लोटे चषकाला, संपूर्ण श्री क्रीडा मंडळाला, कारण की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आपल्या समोर ही स्पर्धा आली आहे, अंबरनाथचा वर्ल्ड कप. विश्व अगदी वेट लावलाय ज्या स्पर्धेने, ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती सुनील, ओव्हर नंबर 4, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज. हो, पहिला बॉल इनर कट तुम्हाला पाहायला मिळतो. फिल्डिंग चांगली केली होती. ते आकाश होते. स्टाफ फलक आपण पाहतोय, पुन्हा एकदा वळतोय मॅचच्या दिशेने. बॅक टू बॅक 2 सिंगल आले. सिंगलचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. येस, नेक्स्ट मॅच आपण जरूर दोन्ही टीम्स एन बॉईज आणि एका बाजूला फाईट करत असताना येस थोड्याच वेळात आपण पाहिलं उपमहापौर उल्हासनगर शहराचे अर्थातच अमरजी लुंड साहेब थोड्याच वेळात इथे जरूर आगमन होणार आहे, कारण की भगवान दादांवरती विशेष प्रेम आहे, या क्रिकेटवरती विशेष प्रेम आहे आणि खास करून बिझी शेड्यूल असताना देखील आज साहेब इथे उपस्थित होणार आहेत. या क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला थोड्याच वेळात त्यांचं आगमन देखील पाहायला मिळेल. पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय पाहुण्यांचे मांदे अळी कमी होत नाहीये, कारण की हे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि संपूर्ण लोटे साहेबांवरचं प्रेम तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. कारण की सातत्याने इतिहास विक्रम मी तर म्हणेन महाराष्ट्रामध्ये केलाय आणि या स्पर्धेमध्ये भेट देण्यासाठी आवर्जून प्रत्येक जण उपस्थित असतो, कारण की एका फोनवरती साहेबांच्या नक्कीच ते उपस्थित होत असतात आणि थोड्याच वेळात अमरजी लुंड साहेबांचं देखील इथे आगमन तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. एका बाजूला मॅच देखील अगदी चांगल्या पद्धतीची रंगली आहे. इनिंग नंबर 1 तुम्हाला पाहायला मिळतोय. पूर्वार्धाचा खेळ, 3 बॉलचा खेळ कंप्लीट. बॅक टू बॅक 3 सिंगल आले आहेत. ओव्हर नंबर 4 ऑन गोइंग आहे. शेवटचे 3 बॉल. 23 धावा धाव फलकावरती 23. ओ इकडे फटका दमदार, क्या बात आहे. अगदी बंदुकीच्या गोळीतून जशा प्रकारे गोळी येते ना, त्याच प्रकारचा यावेळेस बॅट मधून बॉल ट्रॅव्हल आणि बॉल चालाय सीमा पार. धावा मिळतात 4 चौकार. झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक आणि तसाच बॉल गेलाय. झापूक झुपूक चौकार आलाय. मी तर म्हणेन या स्कोर कार्डला संजीवनी देण्याचं काम केलंय आणि धावफलक जाऊन पोहोचला 27. 27 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. क्या बात आहे. ती प्रत्येक जणांना वेळ लावलाय अजित निकम सरांनी. इकडे स्टंपिंग आणि आता आपण जर पाहिला तर या शेवटचे 2 बॉल असताना विकेट आली आहे. रिव्ह्यू देखील घेण्यात आलाय. से केलं जाईल. DRS दूध का दूध पाणी का पाणी जे काय असेल ते आपल्या समोर तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि अंपायरच्या कॉल साठी आपण नक्कीच वाट पाहूया. DRS दूध का दूध पाणी का पाणी. DRS के बाद आगे की कहाणी. काय होणार आहे कहाणी तर तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. परंतु एक चांगली स्पर्धा थोड्याच वेळात आपण जर पाहिलं अमरजी लुंड साहेबांचं देखील आगमन तुम्हाला पाहायला मिळेल. तर की नुकतंच ऑन द वे आहेत. आता कॉल देखील आलेला साहेबांना आणि अगदी या क्रिकेटचा राहताना प्रेमा खातीर इथे उपस्थित होतात. साहेबांवरती अतूट नातं नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. भरपूर प्रेम आहे विशेष खास करून. क्या बात आहे. इथे विकेट नक्कीच मिळाली आहे. अजित सरांनी देखील सांगितलं SOUT फलंदाज होतील बाद आणि अजून एक धक्का लागत असताना न्यू बॅटर अभिजित आलेत. AB मैदानाच्या आतमध्ये टीम रोज संघाचे. AB न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. धावफलक आपण पाहतोय 27. 27 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात.
सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. त्याच दरम्यान आपण पाहतोय ज्या आतुरतेने आपण सर्वजण नक्कीच वाट पाहत होतो ज्या क्षणाची सन्माननीय आदरणीय अमरजी लुंड साहेबांचे इथे आगमन होतं. जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ दे साहेबांसाठी. उपमहापौर उल्हासनगर शहराचे सन्माननीय आदरणीय भारतीय जनता पार्टीचे अमरजी लुंड साहेब इथे ज्यांचं आगमन होतोय. आपलं साहेब मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. लोटे चषकामध्ये आपलं स्वागत आहे. सन्मान्य आदरणीय अमरजी लुंड साहेब इथे उपस्थित होतात. खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या प्रेमा खातीर आणि भगवानजी लोटे साहेबांच्या प्रेमा खातीर आज इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. यस, मुख्य व्यासपीठावरती आपण यायचंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम साहेब. आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. ऑन गोन स्क्रीन वरती देखील पाहू शकतात उपमहापौर उल्हासनगर शहराचे अर्थातच सन्मान्य आदरणीय अमरजी लुंड साहेब इथे उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे. क्या बात है. 1 to go फेम. महाराष्ट्राने ज्या अंपायरिंग क्षेत्रामध्ये ज्यांनी वेळ लावला अजित निकम सर ऑफिशियल अंपायर. हो, इकडे आपण पाहिलं तर शेवटचा बॉल होता, परंतु इकडे पाहावं लागेल पास कॉल काय डिसिजन पेंडिंग. तर चुरस लागली आहे. विकेट किपर देखील म्हणतोय की तिथे लागलाय, परंतु बॅटर देखील म्हणतोय की इथे वाईट बॉल आहे, चेक केला जाईल. इथे देखील थर्ड अंपायरचा दिशेने हे डिसिजन केलंय. चला एका बाजूला एनएन बॉईज आणि टीम स्वराज. चला टॉस बॉक्स खाली करा. विनंती आहे टॉस बॉक्स खाली करायचा आहे. यस, टॉस बॉक्स जरा खाली करा. प्रेक्षकांना विनंती आहे. टॉस आपण जरूर करणार आहोत. चला टॉस आपण जरूर करणार आहोत. मी विनंती करेन यस मी विनंती करेन टॉस साठी आपण उपस्थित होतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी विनंती करेन ट्रिपल एस स्पोर्ट्सचे आपण पाहतोय प्रॉपरेटर संस्थापक शैलेशजी पाटील साहेब. आपण या आपल्या शुभाचे आपण इनिंग मध्ये टॉस जरूर करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. चला व्हाईट बॉल आलेला आहे इथे. आपण जर पाहिलं स्टंपिंग देखील चेक केले जाईल. ऑन स्क्रीन देखील पाहू शकता. दूध का दूध पाणी का पाणी चेक केलं जात आहे. धडधड आता वाढलेला आहे. शेवटचा बॉल देखील आहे. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये जरूर रंगती आहे. श्री क्रीडा मंडळ अजित लोटे चषक. आता शेवटचा बॉल म्हणजे पुन्हा एकदा पाहायला मिळेल. नॉट आउट. बॅटर देखील सेफ आहे. व्हाईट बॉल म्हणजे एक धाव इथे ऍड होणार आहे. 28 धावा धाव फलकावरती आहे. 28 ऑन अ बोर्ड. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. आखरी गेम शेष आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिलं नुकतंच यांचं आगमन झालं आहे. उपमहापौर उल्हासनगर शहराचे भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य आदरणीय अमरजी लुंड साहेब इथे उपस्थित आहेत. चर्चा चालू आहे कारण की भगवानजी लोटे साहेबांवरती विशेष प्रेम राहिलंय आणि आज खेळताना वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालेत. खरंच आम्ही आभार व्यक्त करतोय. शेवटचा बॉल इथे विकेट उंगली उपर. व्हाईटचा देखील कॉल आलाय आणि इथे विकेट देखील मिळाली आहे आणि मॅच इथे इनिंग नंबर 1चा खेळ जरूर कंप्लीट झालाय. आपण वळतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस तिथे होणार आहे दोन्ही टीम्स मध्ये आणि तिथे जोडले जातील सागर मोरे सर. ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू सो मच. डीजे डीजे माईक चालू करा तिथे प्लीज. चेक. थँक्यू सो मच. आणि आपल्या समोर शैलेशजी पाटील होते स्वतः श्री साई स्पोर्टचे सर्व आहे. त्यांच्या माध्यमातून देखील मुंबईकर 9 चषक येणाऱ्या मे महिन्यामध्ये आपल्याला ती पाहायला मिळेल. भव्य दिव्य असं आयोजन संपूर्ण श्री साई स्पोर्टची लाईव्ह टीम ती क्रीडा स्पर्धा करते. कांजूरमार्गच्या महापौर ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळेल. शैलेशजी पाटील स्वतः 3 लाख आणि 1.5 लाख आहे. बाईक आहे. शैलेशजी पाटील 2 शब्द या क्रीडा स्पर्धेत तुमच्याकडून ऐकेल. सर्वात प्रथम तर भगवान दादा आणि संदीप दादांचं आभार मानतो की त्यांनी ह्या टुर्नामेंटला आम्हाला बोलवल्याबद्दल. आणि टुर्नामेंट बोललात तर कोण ह्या नावच ठेवू शकत नाही काय. आणि सर्वात त्यांचा एक स्वभाव म्हणजे कसा आहे, माझी एक टुर्नामेंट असते जी आपण अनाथ मुलांसाठी ती डेडिकेट करतो. त्या टुर्नामेंटला स्वतः त्यांनी 1000 राहून मला एक 50,000 रुपये त्या लोकांनी दिले होते साहेबांनी. तसं ते अधिक या इथे गरीब मुलांना वगैरे पण मदत करा. आणि ह्या टुर्नामेंटवरनं तर दिसूनच आलं की त्यांचा प्रेम किती आहे इथे या सगळा संदीप दादांचं भगवान दादांचं. दुसरं यांच्याबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या आमट्रमचा वर्ल्ड कप आहे, ठाण्यातला वर्ल्ड कप आहे आणि चंदू सरांनी तर नाव ठेवलंय त्यांना की लोटे पॅटर्न म्हणून. थैंक यू सो मच. टॉस कौन निकला? हाँ, एपी गणेश एनएन बॉयज टॉस जीता है. डिसीजन क्या रहेगा? इंपॉर्टेंट मैच है. बैटिंग बैटिंग कितना रन करने की यहाँ पर कोशिश करेंगे? 30-32 करने.
क्या लगता है या माहौल में 30-32 रन बन जाएंगे? हाँ बनेगा. क्या बात आहे, बनेगा. थँक्यू सो मच. स्वराजच्या टीमने पण काल खूप चांगला परफॉर्मन्स केला. 2 टीम काल क्वालिफाय झाल्यात. इंटर क्रिकेट पण आज व्यावसायिक क्रिकेट पण तुम्ही बघितलं. करण पाटीलची बॅटिंग पाहिली गेली. जबरदस्त सर्वांनी खेळाडूंनी खूप चांगला परफॉर्मन्स केला. काय म्हणाल आजच्या या क्रीडा स्पर्धेविषयी, लोटे चषकाविषयी 2 शब्द ऐकेल? लोटे चषक तर म्हणजे विचार करू शकत नाही असा चषक झाला आहे आणि मुंबईच्या सगळ्या प्लेयरनी चांगला परफॉर्मन्स केला आहे. त्यात अंबरनाथच्या पण सगळ्या प्लेयर्सनी चांगला परफॉर्मन्स करून मुंबईच्या प्लेयर्सकडून शिकवण घेतलेली आहे. एक क्वेश्चन असा असेल की 3 डॉटला 10,000 आहे. तुला काय वाटतं तुझ्या टीममधला कुठला बॉलर 3 डॉट काढू शकतो लगातार? माझ्या टीममधला कोमल राज यादव काढू शकतो 3 डॉट. क्या बात आहे. बघूयात, लेट्स प्ले. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच. टॉस देखील झालाय आणि आता मॅचला पुनश्च एकदा सुरुवात करतोय. सायंकाळचं सत्र आणि या सत्रामध्ये तुम्हाला एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना जरूर पाहायला मिळेल. इनिंग नंबर 2 ला आपण जरूर सुरुवात करणार आहोत. स्ट्राईक एंड वरती आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना डीसी बॉईज हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ऋषी यादव काल भरपूर अगदी पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं भरपूर चांगला खेळ राहिलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं राजू मडिवाल आणि बॉलिंग ट्रॅक वरती आकिब. काय पहिल्या दिवसाची शेवटची मॅच ती आठवते. कॅश प्राइज ज्याने पटकावलं होतं तोच रफ्तार गोलंदाज आकिब बॉलिंग ट्रॅक वरती. मॅचला होते सुरुवात इनिंग नंबर 2 आणि इथे टार्गेट सेट करण्यात आलंय 30 धावांचं लक्ष, 30 धावांचं आव्हान. येणारे 24 बॉल, 30 धावांची गरज. बॉलर तयार. पहिला बॉल हलका हाताने नक्कीच डाव केला. इथे सिंगल जरूर मिळेल. अकाउंट ओपन केल्या. टाळ्या देखील वाजतात कारण की आता प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्हाला पाहायला मिळते. क्या बात आहे. संध्याकाळचं सत्र आणि अगदी जागते रहो हेच मात्र हे मी तर म्हणेन संपूर्ण टेक्निकल टीमने देखील कॉल दिलाय कारण की आता अगदी पाऊस पडणार आहे. सर्व काही तुम्हाला या लोटे चषकामध्ये पाहायला मिळत आहे. इकडे पाहावं लागेल. सफल झाले होते परंतु क्या बात आहे. इकडे देखील आपण पाहतोय व्हाईटचा कॉल. व्हाईट बॉल सुरू आलाय. 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 30 धावांचं पाठलाग करायचं आहे. अगदी आपण जर पाहिलं आज पाहुण्यांचे मांदियाळे भरपूर प्रमाणात तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. अंबरनाथचं क्रिकेट आणि अंबरनाथचे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करतात. राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळलेत आणि इथे एक सिंगल. क्या बात आहे. सिंगल सुरुवात केली कारण की त्यांना देखील माहिती आहे आता कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. लोटे चषक पर्व दुसरं असं आहे म्हणजे 20वं पर्व कसं होईल, 10वं पर्व कसं होईल, 5वं पर्व कसं होणार आहे हे मात्र आता सुरस लागणार आहे. पुढचा बॉल लेट पण थेट एक सिंगल. पुश करो खुश रहो. एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आता दाफल जम पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. खरंच आपण सातत्याने प्रत्येक जणांचं कौतुक करतोय परंतु एक खास करून विशेष कौतुक आपण जरूर करू कृष्णा अँड टीमचं. कृष्णा शाहपुरे ऑफिशियल अपडेटिंग टीम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आमचे निखिल मस्के असतील संपूर्ण त्यांची टीम भरपूर मेहनत ते देखील करतात. प्रत्येक अगदी मोमेंट टिपण्याचं काम ते करत असतात. ऑफिशियल स्टोरी असू दे आपल्या पेजवरती इंस्टाग्रामवरती आणि लवकरच आपण जर पाहिलं ना तर 1000 फॉलोवर्स देखील तुम्हाला पाहायला जरूर मिळतील. भरपूर असे प्रेक्षक आहेत. आपला मोबाईल काढा आणि इंस्टाग्रामवरती सर्च करा लोटे चषक अंबरनाथ या पेजला नक्कीच फॉलो करा कारण की आपल्याला आज टार्गेट आहे 1000 फॉलोवर्स कंप्लीट करायचे आहेत आणि जो खरं लकी विनर त्याच्यासाठी देखील आहे. जो खरं 1000वा म्हणजे 1000 फॉलोवर ज्याचा येईल ना त्याला नक्कीच एक स्पेशल गिफ्ट देखील असणार आहे. क्या बात आहे. हे देखील प्राइस तुम्हाला पाहायला मिळेल. इथं लेट कट केलाय आणि बॅटने तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. पुश करो खुश रहो. सिंगलचे इथे खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा फलकावरती पाहायला जरूर मिळतात. 4 बॉल आणि 6 धावा फलकावरती. 6 ऑन अ बोर्ड. क्या बात आहे. अगदी जणू काही खो देतात की काय, खो घेतात की काय. अकिबला इथे खो दिलाय. इकडे देखील क्या बात आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे. हे मोठ्या खेळाडूची ओळख आहे कारण की अगदी जशा प्रकारे सिच्युएशन आहे ना त्याच प्रकारे पाहून वेट अँड वॉच करून हे क्रिकेट खेळलं जात आहे आणि तेच खरं अर्थाने टॅलेंटेड डीसी बॉईज मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. यंगस्टार्स आहेत सर्व काही त्यांना माहिती आहे. क्या बात आहे. आवाज येतोय प्रेक्षकांमध्ये भरपूर असं प्रतिसाद मिळतोय. 3 दिवस अगदी जणू काही वेळ लावलाय. शेवटचा बॉल आहे लास्ट बॉल. पुढे येऊन खेळल्यात कव्हर्सला परंतु एक सिंगल. क्लोज कॉल थोडासा होता.
एक सिंगल जरूर मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन अ बोर्ड, 8 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं असेल तर तिथे फक्त आणि फक्त 5 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, परंतु आता थोडंसं वरचढ ठरलंय. मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना टीम DC बॉईज संघ 8 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. आज प्रत्येक गॅलरी, प्रत्येक खेळाडू इथे अगदी मॅच पाहण्यासाठी उपस्थित झालाय आणि प्रत्येक गॅलरीमध्ये प्रत्येक ठिकाणी आज प्रेक्षकांची अफाट गर्दी, हाऊसफुल ब्लॉकबास्टर ही टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक उद्या मी तर म्हणेन सकाळी प्रत्येक नाक्यावरती चर्चा होणार आहे की उद्या आज करताना फायनल मध्ये मॅन ऑफ दी सिरीज या बाईक वरती कोण बसून गेलाय, ही ट्रॉफी कुठल्या संघामध्ये गेली आहे आणि प्रत्येक कानाकोपऱ्यात या स्पर्धेची चर्चा होणार आहे. प्रत्येक नाक्यावरती ही चर्चा तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती प्रवीण. येस, नक्कीच आपण लकी ड्रॉ ओपन करूयात. येस, मी विनंती केली सन्मान्य आदरणीय अमरजी लुंड साहेब, आपल्या शुभाचे आपण एक ड्रॉ ओपन करूयात संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि त्या नक्कीच साहेब तुम्हाला सांगेन प्रत्येक दिवसामध्ये आपण हे लकी ड्रॉ काढतोय. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक प्रेक्षकांसाठी देखील संधी आहे. प्रत्येक मॅच मध्ये जो लकी विनर असणार आहे त्यासाठी आकर्षक टॉवर फॅन म्हणजे कूलर देऊन आपण त्या प्रेक्षकाला सन्मानित करणार आहोत आणि आपल्या शुभाचे आपण ते काढतोय. येस, नंबर आहे लकी विनर. भाग्यवान खेळाडू आहे का? 0246. आता शोधतात जणू काय डिक्शनरी मध्ये एक वर्ड दिला आणि ते शोधतात की काय. 0246 आहे का कोण? आहे वाटतं, आहे आपल्या बाजूलाच आहे, बाजूलाच आहे. या आपण, क्या बात आहे, लकी विनर ऑन स्क्रीन देखील पाहू शकतात. उपमहापौर उल्हासनगर शहराचे सन्मान्य आदरणीय अंबरजी लुंड साहेब इथे उपस्थित आहेत. आज खऱ्या अर्थानं भरपूर बिझी शेड्यूल असताना देखील साहेबांनी ती उपस्थिती दाखवली. खरंच आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करू, कारण की सातत्याने मोठी स्पर्धा आहे. आज ही महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली आहे. प्रत्येक मी तर म्हणेन सर इथे खेळत असताना 32 संघ घेतात, त्याच्यामध्ये ओपन ऑल इंडिया ओपन मध्ये 16 संघ घेतात आणि वेटिंगला अजूनही 40 ते 50 संघ तुम्हाला पाहायला मिळतात, कारण की स्पर्धा तशी आहे. प्रत्येक जण आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होत असतो आणि साहेबांची देखील उपस्थिती आहे. ओ क्या बात आहे, पहिल्याच बॉल वरती केलंय भव्य स्वागत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. राजकुमार ठोकला चौकार. स्वैग से स्वागत नहीं करोगे हमारा, ठोकला चौकार. बारा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. क्या बात आहे, 4 चौकार. महत्वाच्या मॅच मध्ये हिरा चमकणं गरजेचं आहे आणि तो हिरा नावाला आलाय, चमकून आलाय मैदानात जात मध्ये. राजू, क्या बात आहे राजू भाई, ऑन फायर. बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण. ओ पुढचा बॉल, सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट त्यांना देखील माहिती आहे. पहिल्या बॉल वरती चौकार, या बॉल वरती सिंगल आणि आता तेच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सिंगल डबलचा खेळ मैदानावरती करतात. आतापर्यंत आपण धावा पाहतोय 13 या धावसंख्येवरती. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. करूया मरोची स्थिती. प्रेक्षकांचे मन देखील या मॅच कडे वळली आहेत. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. ओ पुढचा बॉल आणि इथे पाहावं लागेल विकेटचं पतन परतावं लागलंय. आता राजू मडिवाल बॅक टू डकआउट, फलंदाज बाद. मॅच देखील सुरसेशी आहे आणि आता डीजे मास्टर देखील होऊन झालाय. संध्याकाळचं सत्र अगदी सुवर्ण संगीतामध्ये प्रत्येक प्रेक्षकांचे मन जिंकतात, आयोजकांचे मन जिंकतात, प्रत्येक मान्यवरांचे मन जिंकतात. ऑन स्क्रीन क्या बात आहे. दोस्ती दुनियातील राजा माणूस सन्मान्य आदरणीय
भगवान शेठ लोटे नावातच देव आहे असे आमचे भगवान दादा आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय कॅश प्राइज प्रत्येक ठिकाणी प्राइज तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी प्रेक्षकांसाठी देखील टॉवर फॅन तुम्ही जर पाहिलं तर मॅन ऑफ दी मॅच मध्ये देखील सिल्वर कॉइन तुम्हाला पाहायला मिळतो आणि महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही स्पर्धा झाली नसेल जिथे प्रवेश फी निशुल्क आहे आणि त्याच्यासाठी मॅन ऑफ दी सिरीज साठी 2 व्हीलर बाईक तुम्हाला पाहायला मिळते. आज साहेब प्रत्येक जण पहिल्या दिवसापासून कोण बसनी आलाय नक्कीच पाहिलं तर बाईकने आलाय चालत आलाय परंतु आज कुठला तरी एक खेळाडू या बाईक वरती बसून जाणार आहे आणि तेच पूर्णपणे लक्ष या बाईकने वेधून घेतलंय प्रत्येक प्रेक्षकांची आणि तीच मॅच आता मैदानाच्या आतमध्ये जरूर रंगतीये. ओ इकडे देखील अंपायर सांगतात अजित निकम सर इथे देखील सांगत असताना तुम्हाला पाहायला मिळेल तर म्हणजेच व्हाईट बॉल येस बघा रेलिंग वरती जोर देऊ नका खेळाडू कक्षाच्या समोरच्या बाजूला थोडंसं सहकार्य करा. स्किल महत्वाची आहे इथे प्लेड ऑन झालेत आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर ब्रिजेसला आणि गोलंदाज आपण पाहतोय आता काम करून गेलाय रोख रक्कम प्रवीणला देखील मिळत आहे 2000 रुपयाचं कॅश प्राइज विकेटचं बटन फलंदाज बाद. येस खरं आता आपण विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय कारण की साहेबांना देखील पुढच्या प्रवासाला निघायचं आहे भरपूर मीटिंग्स देखील आहेत बिझी शेड्यूल आहे. येस यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्मान्य आदरणीय अमरजी लुंड साहेबांचं यथोचित मान सन्मान विशेष सन्मान जाहीर सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. उपमहापौर उल्हासनगर शहराचे भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य आदरणीय अमरजी लुंड साहेबांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार भगवानजी लोटे साहेब यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय आणि मी खरंच साहेबांचं मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. साहेब आपण इथे उपस्थिती दाखवली थँक्यू सो मच धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करू. साहेब मी विनंती करेन की आपण आपल्या शुभाचे जो लकी विनर आहे येस या आपण लकी विनर नंबर होता 0246 चले या एलेक्स क्या बात है एलेक्स तो अपना ही बंदा है भाई आ जाओ एलेक्स भाई एलेक्सा येस अमरजी लुंड साहेब यांच्या शुभाचे आपण देतोय कूलर थँक्यू सो मच धन्यवाद. एलेक्स भाई पण आज हवा खाणार आहे. थँक्यू सो मच साहेब आम्ही नक्कीच मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करू आज इथे उपस्थिती दाखवली आहे. थँक्यू सो मच धन्यवाद. कारण की नेहमीच सातत्याने प्रेम राहिलाय भगवान दादांवरती आणि या संपूर्ण लोटे कुटुंबांवरती. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आम्ही मान्यवरांचे आभार व्यक्त करतोय मनाचा अंतःकरणापासून. थँक्यू सो मच धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जातोय मैदानाच्या दिशेने. एका बाजूला चांगली मॅच रंगते मैदानावरती जिथे 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय 16 धावा फलकावरती बनल्या गेल्यात म्हणजे आता समीकरण इक्वेशन पाहतोय येणारे आता 12 बॉल आहेत आणि 14 धाव्यांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 12 बॉल आणि 14 धाव्यांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. यस मान्यवर तिथून रजा घेतात. थँक्यू सो मच साहेब आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतोय. आपण वेळ काढून इथे उपस्थिती दाखवली आहे. थँक्यू सो मच. अमरजी लुंड साहेब उपमहापौर उल्हासनगर शहराचे इथे नुकतेच आपल्याला पाहायला मिळतील जिथे उपस्थिती दाखवली आहे त्यांचं देखील आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार जरूर व्यक्त करतोय. ऋषी तुम्हाला पाहायला मिळतात ऋषी यादव त्यांचे बंधू देखील सपोर्ट करतात मुख्य व्यासपीठावरून. आमचे रोहित यादव या टीमचे अगदी हे पिलर आहेत या स्पर्धेचे. भरपूर मेहनत त्यांनी देखील केलेली आहे परंतु अगदी त्यांच्या छोट्या भावाला इथे जरूर प्रोत्साहन देतात. यस मॅगी या आपण आपलं देखील स्वागत आहे वेलकम. संध्याकाळच्या सत्रामध्ये आनंद वाघ मिस्टर 360 म्हणून चर्चा झाली आणि अंबरनाथ पासून दुबईचा प्रवास आम्ही पाहिलाय. फार चांगला खेळ नेहमीच सातत्याने होत असतो. या मॅगी आपलं देखील मनपूर्वक स्वागत. नेव्हर गिव्ह अप मिस्टर 360 चे प्रॉपर रायटर देखील आहेत आणि जो कुठला खेळाडू प्रत्येक मॅच मध्ये आपण जर पाहिलं वैयक्तिक 15 धावा बनवेल त्याला एक आकर्षक बॅट देऊन देखील सन्मानित करणार आहोत. क्या बात आहे.
सर्व काही तुम्हाला मिळतंय. बॅटर असू दे, बॉलर असू दे, अंपायर असू दे, सर्व काही ऑफिशियल टीम असू दे, प्रेक्षक असू दे, प्रत्येकाला इथे काही ना काहीतरी घेऊनच जायचंय. खाली हात कोणच जाणार नाहीये आणि सर्वांनाच बक्षीस आहेत. येस, ओ टू मॅच. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय तुषार, जो सर्व काही करतो काम एकदम सो हुशार, तोच गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3, येणारे 12 बॉल आणि 14 धावांची गरज. चला यस, बाहेरून कोणी बोलू नका, सर देखील सांगतात डिस्टर्ब करू नका. विनंती आहे रिलिंग वरती प्लीज जोर टाकू नका. बघा विनंती आहे, अगदी अक्षरशः तो रिलिंग आतमध्ये आलाय, थोडस मागे वा दादा. येस, मॅच कडे आपण बघतोय. एक चांगली मॅच, 12 बॉल 14 धावांची गरज या मॅच मध्ये. पहिलाच बॉल, क्या बात आहे, सेन्सिबल क्रिकेट. सिंगलचा खेळ चालू होता. त्यांना देखील माहिती आहे आता समीकरण तुम्हाला चेंज होताना पाहायला मिळेल. 30 धावांचं लक्ष होतं, 2 ओव्हरमध्ये 16 धावा बनल्या, जिथे आता 12 बॉल 14 धावांची गरज होती. आता येणारे 11 बॉल आणि इथे आपण जर पाहिला तर आता इथे 13 धावांची गरज या मॅच मध्ये. कोण जिंकेल ही मॅच आता चुरशीची पाहायला मिळते. अंपायर आमच्या दिशेने वळतात. व्हाईट बॉल आलाय, व्हाईटचा कॉल येतोय. संध्याकाळचा मोहल, टाळ्या देखील वाजतात. हे अंबरनाथचं क्रिकेट आहे, क्रिकेटचे पंढरी म्हणजे अंबरनाथ. आणि जास्त सातत्याने जिथे चक्री गोलंदाजी सुरुवात झाली ना तेच अंबरनाथ तुम्हाला पाहायला मिळत आहे. क्या बात आहे, इथे देखील सिंगल. आता देखील बॅलन्स सामना करो या मरोची स्थिती आहे, इथे करून दाखवावं लागेल. बॉलिंग अटॅक इथे चांगला करणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. तुषार बॉलिंग ट्रॅक वर दिया. इकडे देखील सिंगल. क्या बात आहे, सिंगल प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. समीकरण चेंज होतोय आणि मेहनत प्रचंड गरजेची असते मैदानाच्या आतमध्ये. जर सामना जिंकायचा असेल ना तर आता टिकून खेळणं. एका बाजूला ऋषीला इम्पॉर्टंट आहे, विकेट इथे गमवायची नाहीये, सिंगल डबल खेळणं गरजेचं आहे. समीकरण आपण पाहतोय, 9 बॉल आणि 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्क्रीन पाहू शकतात, पुढे येऊन खेळलेत परंतु इथे एक सिंगल आले. यस, आदित्य कमसर देखील सांगतात एक सिंगल इथे मिळतीये. 8 बॉल आणि 9 धावांची गरज. मॅच ऑन आहे. क्या बात है, को इथे दिलेला आहे. लेट्स गो. 8 बॉल 9. आता इकडे सिंगल खेळ चालू आहे. क्या बात आहे, आता हे वादळ मैदानाच्या आतमध्ये मी तर म्हणेन ऋषी यादव कोण रोखणार हे वादळ असं मैदानाच्या आतमध्ये. याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल एनएन बॉईज आपला संघ आणि त्याच्या अगेन्स्ट स्वराज्य. एक चांगलं बॅटल पाहायला मिळणार आहे. अंबरनाथचे दोन्ही संघ क्वार्टर फायनल नंबर 2 ह्याच्यानंतर असणार आहे. क्या बात आहे, अंबरनाथकर आवाज जरा येऊ दे, कमी आवाज येतोय तुमचा. जेव्हा नेक्स्ट ओव्हर मध्ये सरांचा आवाज येईल तदनंतर तुमचा देखील आवाज येणं गरजेचं आहे. 7 बॉल आणि 8 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर आता दिसून येतोय. प्रश्नचिन्ह निर्माण आहे अजूनही बंद लिफाफ्यामध्ये. या प्रश्नाचं उत्तर आहे की एका बाजूला डीसी बॉयज, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळते टीम रोज. कोण जिंकेली मॅच? 7 बॉल 8 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार, ऑन साइडला फटका आणि आता ओव्हर देखील कंप्लीट. आता समीकरण उर्वरित आहे, येणारे 6 बॉल आणि 7 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मेहनत करणं इथून पुढे फार गरजेचं आहे. हॅलो अनुसार थोडं थांबवतो. सर्व टीमचे इकडे लक्ष द्या, असं शेड्यूल मी सांगतो. यानंतर एक क्वार्टर फायनल होईल, त्यानंतर एक्झिबिशन मॅच होईल, त्यानंतर पहिली अंबरनाथची सेमीफायनल, त्यानंतर ओपन लॉची सेमीफायनल, त्यानंतर फायनल. ओके, असं शेड्यूल आहे. रोहन चिल्ले, आपण एक्झिबिशनच्या मॅच साठी आपली टीम बनवण्यासाठी व्यासपीठावर कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, यस क्या बात आहे. एक्झिबिशन मॅच देखील पाहायला मिळणार आहे. एका बाजूला बेस्ट ऑफ अंबरनाथचे नामसीन खेळाडू, सारखाच खेळाडू एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ महाराष्ट्र. हे बॅटल पाहायला विसरू नका. एक बिग फाईट बॅटल होणार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित खेळाडू या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. आणि त्या मॅच साठी आपण पाहिलं ना तर तब्बल रोख रक्कम 15,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि आकर्षक चषक तुम्हाला त्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. धर्मा पाजी बॉलिंग ट्रॅक वरती, धर्मेंद्र आलेत आणि आता येणारे 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नेहमीच ओळख राहिली धर्मा आणि तो सातत्याने चांगला खेळ नेहमीच करत असतो, परंतु आता ती जिम्मेदारी त्यांच्यावरती सोपवली आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज, लेजंड क्रिकेटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. बऱ्याचशा ज्या मॅचेस त्यांनी देखील काढल्यात एका बाजूनी गोलंदाजी करत असताना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, आणि आता तोच
धर्मा बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. 6 बॉल आणि 7 धाब्यांची गरज आहे. आता मेहनत दोन्ही बाजूनी करणं गरजेचं आहे, कारण की असं म्हटलं जातं ना, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावल्या ना, 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानात केली ना, तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि ते जर यश प्राप्त करायचं असेल ना, तर मेहनत ती मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये क्या बात आहे, क्या बात आहे. 6 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅच आता ऑन झालेली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. आपलेच संघ घेतोय, जोरदार टाळ्या होऊ दे, आवाज येऊ दे. क्या बात आहे. 6 बॉल आणि 7 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. आम्हाला देखील माहिती आहे मॅच इम्पॉर्टंट आहे, परंतु वेळ देखील फार महत्वाचा आहे. नक्कीच हळूहळू आपले फॉलोअर्स देखील वाढत आहेत. चला प्रेक्षकांनो, 1 मिनिटाचा फक्त आता वेळ लागेल. आपल्या चॅनलला, आपल्या पेजला, इंस्टाग्राम वरती फॉलो करा. लोटे चषक अंबरनाथ आता लवकरच 1000 फॉलोअर्स देखील कंप्लीट होणार आहे. आणि आपलं ते टार्गेट पूर्ण करायचं असेल तर आपलं फॉलो करणं फार गरजेचं आहे. ओ पहिला बॉल आणि इथे वाईट, आणि इथे बॉल टू बॉल रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. 6 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. एक धाव फार किमतीने नक्कीच कमवलं होतं. केतन दादा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. दादा आतापर्यंत फॉलोवर 921 शुभ अंक 21 आतापर्यंत जुळले गेले आहेत. फक्त इथून पुढे आपण जर पाहिलं ना, आता 79 फॉलोवर्स बाकी आहेत. चला आपला मोबाईल काढा आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला नक्कीच फॉलो करा, पेजला फॉलो करा. आपल्या सर्व काही अपडेट्स तुम्हाला त्याच्यावरती पाहायला मिळतील. आणि जसे 1000 फॉलोवर्स कंप्लीट होतील ना, त्या लकी विनरला, अर्थातच जो 1000 फॉलो क्लिक करेल त्याला नक्कीच आपण गिफ्ट देऊन सन्मानित करणार आहोत. क्या बात आहे. आता मॅच मध्ये देखील ट्विस्ट आहे. 5 बॉल 5 धावा. एबी काहीतरी कान मंत्र देतात. धर्मा पाजी आज कुछ तो करना पडेगा. 5 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता आहे. रफ्तार कोण जिंकेल, कोण बनेल या मॅचचा सिकंदर. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5 बॉल 5. कोण जिंकेली मॅच, कोण जिंकेली मॅच. आता फक्त दडपण या मॅच कडे वळली आहे. 5 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता आहे. अगदी प्रेक्षक देखील पूर्णपणे या मॅच मध्ये मन लावून बघतात, कारण की आता समीकरण उर्वरित आहे ना. 5 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. काही होऊ शकतो. क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल खेळ म्हणजे क्रिकेट आहे. कारण की क्रिकेटमध्ये मी नेहमीच सातत्याने म्हणत असतो की एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं, ते म्हणजे क्रिकेट आहे. आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये आहे. आता लोटे पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. लोटे चषक 2026 सेमी फायनल मध्ये कुठला नाव आपला कोरणार आहे या मॅच मध्ये. काय होईल, काय होईल. दडदड वाढलाय. प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. बॉलर तयार. धर्मा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओ पुढचा बॉल आणि इथे घडलंय तरी काय. टप्प्यावरती गोलंदाजी होते. डॉट बॉल आलाय. आता मॅच मध्ये ट्विस्ट आहे, कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. पुष्करच्या देखील चेहऱ्यावरती आता स्माइल आहे. आता समीकरण येऊन थांबलाय. 4 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. कारण की भगवान दादा आपण म्हणत असतो ना की क्रिकेटमध्ये टप्पा फार महत्वाचा आहे. कारण की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा आहे. एक वेळेस बाहुबलीमध्ये कटप्पा नसला तरी चालेल, परंतु क्रिकेटमध्ये टप्पा असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच टप्प्यावरती ओळखले जाणारे हे गोलंदाज धर्मेंद्रला तुम्ही पाहतात. लेजंड क्रिकेटर आहेत. आता अनुभव एका बाजूला, दुसऱ्या बाजूला यंगस्टर. ही आता बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. काटाकीर. 4 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मॅच रंगली आहे. रोज 11 का डीसी बॉयज. टर्न तर केलंय. इथे एक सिंगल मिळेल. सिंगल वरती थांबावं लागेल. 3 बॉल आणि आता 4 धाव्यांची गरज. कोण जिंकेल. प्रेक्षकांना एकदा आवाज होऊ द्या. रोज 11 का डीसी. बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की काय. मॅच आवडली का. अंबरनाथचं क्रिकेट आहे. हेच लोटे चषक आहे. हेच लोटे पॅटर्न पाहायला तुम्हाला मिळतोय. 3 बॉल आणि 4 धाव्यांची गरज. आता अगदी प्रत्येकाची मन या मॅच कडे वळली आहेत. धड 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 वाढू लागले या मॅच मध्ये. 3 बॉल 4. व्हॉट अ मॅच. प्रेशर प्रेशर अजूनही सांगू शकत नाहीये. बंद लिफाफ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळतोय.
कुठल्या संघाला मंजिल मिळेल ते सांगू शकत नाहीये. काय घडल, चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. या अजित सर देखील सांगतात. बघा आता वेळ घेऊ नका, धर्मा पाजी 3 बॉल 4, बॉलर तयार. वेळ कोणाची आहे, आज दिवस कोणाचा आहे, किस्मत कोणाच्या बाजूने आज झुकणार आहे. 3 बॉल 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट. 3 बॉल 4, स्ट्राईक एंड वरती ऋषी. नक्कीच एका वेळेस आपण तो पाहिला तर अनुभव का यंग, कुठला टॅलेंट आता जिंकणार आहे. हो, हलक्या हाताने सॉफ्ट हार्टने खेळला एक सिंगल. आता येणारे 2 बॉल 3, कोण होईल या मॅच मध्ये विन. 2 बॉल 3, एक चांगली मॅच, चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. अंडर द फ्लड लाईट्स आता एक क्रिकेट ऑन झालेला आहे. बघाशी आपण पाहिलं आता डे लाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बघाशी आपण पाहिलं पहिली इनिंग झाली होती संपन्न, ती म्हणजे डे लाईट्स मध्ये, आणि आता अंडर द फ्लड लाईट्स मध्ये ही मॅच मात्र रंगते. 2 बॉल 3, मॅच ऑन आहे. क्या बात आहे. भरपूर सारे शुभेच्छा ऑनलाईनच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील येतात. जवळजवळ 800 प्लस 1000 व्ह्युअर्स सध्याच्या घडीला ही मॅच पाहतात. 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता इथे मॅच मध्ये आहे. आणि भरपूर सारे शुभेच्छा, ग्रेट ऑर्गनायझेशन देखील भरपूर सारे शुभेच्छा या माध्यमातून येतोय. इथे घडलंय तरी काय, विकेटचं पतन. नक्कीच आपण जर पाहिलं, शैलेश दादांनी देखील सांगितलं की ऑनलाईनच्या माध्यमातून ग्रेट ऑर्गनायझेशन, भरपूर सारी स्पर्धा मोठी आहे महाराष्ट्रामध्ये, नंबर 1 टुर्नामेंट, हे देखील कमेंट्स येतात. खरंच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भगवानजी लोटे साहेबांसाठी आणि संपूर्ण श्री क्रीडा मंडळ यांच्यासाठी. क्या बात आहे, काय मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये. आता भगवान दादा 1 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे या मॅच मध्ये. एका बाजूला डीसी बॉईज, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं ना तर रफ अँड टफ सामना. टीम रोज कोण जिंकेल. चला रिलिंग वरून हात काढा, कारण की आता शेवटचा बॉल आहे, महत्वपूर्ण बॉल आहे. चला वेळ घेऊ नका प्लीज. आता इथे स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक एंड वरती आपण जर पाहिलं तर ऋषी आहे, स्वतःवरती विश्वास ठेवणं आता फार गरजेचं आहे. क्या बात आहे. जर ऋषीने चौकार मारला तर त्याच्यासाठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. आता कॅश प्राइजचा पाऊस पडणार आहे, पैशांचा पाऊस तुम्ही पाहायला जरूर मिळेल. पैसा वसूल मॅच आहे. 1 बॉल 3. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. शहरावरती देखील एक्सप्रेशन भावना तुम्हाला पाहायला मिळेल. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. 1 बॉल 3, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. 1 बॉल 3, प्रेशर प्रेशर. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. 1 बॉल 3, काय चमत्कार घडेल या मॅच मध्ये. एका बाजूला डीसी बॉयज, दुसऱ्या बाजूला टीम रोज. कोण जिंकेल, कोण जाईल नेक्स्ट राऊंड मध्ये, सेमी फायनल मध्ये. आज शेवटचा बॉल आपल्या समोर आणि इथे सामना फिनिश, सामना जिंकलाय टीम रोज या संघानं. तभी कहते हैं जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजुओं में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. आणि उंच भरारी झेप घेत असताना अनुभव इथे जिंकलेला आहे. सामना जिंकलाय टीम रोज या संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक, टफ लक टीम डीसी बॉयज. चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय. चला यस, लगेचच आपण मॅचला सुरुवात करतोय आणि मॅन ऑफ द मॅच देखील आपण देऊयात. एनएन बॉयज, चला आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हा, वेळ घेऊ नका. आणि यस, काल ऋषी यादव तुमची ती बॅट बाकी होती घ्यायची. 360 स्पोर्ट्स अनंत वाघ इथे आलेले आहेत, त्याच्या शुभेच्छा आपण देणार आहोत. ही बॅट, चला ऋषी यादव आप आ जाइए बॅट के लिए. यस, VIP डाइस पे आप आ जाइए प्लीज. चला यस, मॅचला आपण सुरुवात करतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. क्या बात है. लेजेंड क्रिकेटर, बड़े मैच का बड़ा खिलाड़ी धर्मा पाजी तुसी छा गए. धर्मा भाई मॅन ऑफ द मॅच. क्या बात है. धर्मा भाई आपण या. धर्मेंद्रला आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. यस, मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय शैलेशजी पाटील साहेब यांच्या शुभेच्छा आपण देतोय. हे मॅन ऑफ द मॅचचं किताब ट्रिपल स्पोर्ट्स लाईव्ह, श्री साई स्पोर्ट्स आज भारताच्या कानाकोपऱ्यात जरूर पोहोचलेले आहेत. चला टीम रोज आपण मैदानाच्या बाहेर प्लीज रवाना व्हा. नाग्याबाई, बहुत चेहरे पे स्माइल है. नाग्याबाई आज खुश है, क्या बात है. चला धर्माबाई आपण या. धर्माबाई आपण या. चला मॅन ऑफ द मॅच किताब जरूर देतोय. आणि यस, प्रवीण आपण देखील या. प्रवीण साठी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज, 1 विकेट साठी, ते देखील आपण देतोय.
चला लगेच या प्रवीण आपण देखील यायचं आणि मॅन ऑफ द मॅच आपण देतोय सिल्वर कॉइन. महाराष्ट्रामध्ये अशी प्रथम स्पर्धा तुम्ही पाहता ज्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच साठी सिल्वर कॉइन देऊन आपण सन्मानित करणार आहोत. क्या बात आहे. चांदीचं नाणं ते आपण देऊन सन्मान जरूर करतोय. वॉट अ बॉलिंग. रफ्तारने मी तर म्हणेन प्रत्येक बॅटरला गिरफ्तार केलाय या गोलंदाजानं. थँक्यू सो मच. त्यानंतर यास प्रवीण या आपण. चला मॅच आपण सुरुवात करतोय. चला रोज टीम थोडस प्लीज बाहेर रवाना व्हा. बघा विनंती आहे. चला अतुल दादा आपण बाहेर या. सुशील भाई चलो प्लीज मॅच चालू होने वाली आहे. चला यस प्रवीण दादाला देखील आपण कॅश प्राइज देतोय जे क्लीन बोल्ड केलं होतं. प्लेड आउट झाले होते बॅटर देखील आणि येस कालची बॅट आपण पाहतोय जिथे वैयक्तिक 15 धावा बनवल्या होत्या ऋषीनं. 360 स्पोर्ट्स नेव्हर गिव्ह अप आनंद वाघ यांच्या वतीने ती बॅट आहे. थँक्यू सो मच. नंतर जे कॅश प्राइज आहे क्लीन बोल्ड साठी प्रत्येक गोलंदाजाला 2000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. प्रत्येक काही चांगल्या गोष्टीसाठी कॅश प्राइज आहे. पैसाचा पाऊस आहे. मालामाल ही स्पर्धा. येस क्या बात आहे. आज सेलिब्रेशन देखील करतोय. पार्टी तो बनती बॉस. येस डीजे मास्टर आपण बर्थडेचं सॉन्ग रेडी ठेवा. एका बाजूला मॅच देखील चालू राहील. चला वेळ घेऊ नका. मॅचला आपण सुरुवात जरूर करूयात. तत्पूर्वी आपण नक्कीच सेलिब्रेट इथे करणार आहोत. आज भरपूर चांगला खेळ राहिला आहे. आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघाचा सागरजी पावशे देखील इथे उपस्थित आहेत. ज्युनियर कृष्णा देखील आहेत आमचे संपूर्ण टीम. प्रवीण कनका इथे उपस्थित आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. आपण जरूर केक कट करून सेलिब्रेशन करणार आहोत. येस बर्थडे सॉन्ग रेडी आहे. चला आपण नक्कीच बर्थडे सेलिब्रेट करतोय. श्री क्रीडा मंडळ आयोजित लोटे चषकामध्ये अंबरनाथचा वर्ल्ड कप या मोठ्या एवढ्या स्पर्धेमध्ये आज बर्थडे सेलिब्रेट होतोय. खरंच अभिमानाची गोष्ट आहे प्रवीणसाठी देखील आणि संपूर्ण टीमसाठी देखील. संपूर्ण या स्पर्धेसाठी एक मोठा खेळाडू ज्यांनी गत वर्षी आपण पाहिलं असेल की मॅन ऑफ दी सिरीज लोटे चषक 2025 मध्ये ज्यांनी आपल्या नावावरती जो स्मार्टफोन आपल्या नावावरती केला होता, जो सर्वांना देतो दणका, त्याचं नाव प्रवीण कणका आणि त्याचा आपण बर्थडे जरूर या मुख्य व्यासपीठावरती सेलिब्रेट जरूर करतोय. मग असे आपण पाहिलं साहेबांचे शुभाचे सिल्वर कॉइन देऊन नक्कीच त्याला गिफ्ट देखील देण्यात आलंय आणि आज आपण पाहतोय केक कट करून जरूर सेलिब्रेट करणार आहोत. येस डीजे मास्टर रेडी राहा. आपण सेलिब्रेट जरूर करतोय. सगळ्यांनी लक्ष द्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि येस प्रवीण कणका हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये खूप मोठा हो. अंबरनाथचं सातत्याने भरपूर प्रेम नेहमीच राहिलंय प्रवीण कनकावरती. खास करून भगवान दादांचं प्रेम भरपूर आहे. प्रवीण कनका संपूर्ण क्रिकेट रसिकांवरती, प्रत्येक क्रिकेट खेळाडूंवरती आणि जरूर बर्थडे सेलिब्रेट इथे आपण करतोय. यस डीजे ऑपरेटर को लगा वो फॉरेनर है इसलिए वो भाई थोड़ा हटके सॉन्ग उसके लिए बजा. Yes. बट वो कल्याण का है भाई, फॉरेनर नहीं है. उसका लुक वैसा है. क्या बात आहे. थँक्यू सो मच. चला आपण मॅचकडे वळणार आहोत आणि मॅचला देखील आपण सुरुवात नक्कीच करणार आहोत. आणि चला यस मॅचला आपण सुरुवात करतोय आणि जसं मॅचला सुरुवात होईल तसं मायक्रोफोन वरती जोडले जातील. आमचं अगदी खरं या स्पर्धेमध्ये प्रथमतः भेट झाली. अगदी जवळचे मित्र देखील बनले आणि अगदी जीव की प्राण असे कॉमेंटेटर, सर्वांचेच आवडीचे असे कॉमेंटेटर, त्यांचा आवाजाचे आतुरतेने सर्वजण वाट पाहत असतात असे ऑफिशियल कॉमेंटेटर अर्थातच आमचे मित्र आणि आमचे बंधुतुल्य अर्थातच सन्माननीय मनीषजी बागले सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या मॅचमध्ये. थँक्यू सो मच. ओटीओ